शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकाची दुसरी फवारणी ही उत्पादन वाढीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची फवारणी आहे. ही फवारणी पेरणीनंतर साधारण 45 दिवसांनी आपल्याला घ्यायची असते. या फवारणीमध्ये आपल्याला अळींच्या नियंत्रणासाठी ॲम्प्लिगो या कीटकनाशकाची फवारणी 10 ml प्रति 20 लिटर पंपसाठी घेणे आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, फुलोऱ्याच्या अवस्थेत सोयाबीन पिकाला फॉस्फरस आणि पोटॅश या अन्नपदार्थाची गरज मोठ्या प्रमाणात असते. या अन्नपदार्थामुळे फुलधारणा चांगली होते, फुलगळ कमी होण्यास मदत होते आणि पुढे अधिक शेंगा धरण्यास पोषक वातावरण तयार होते. त्यामुळे या अवस्थेत योग्य विद्राव्य खताची फवारणी करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. यासाठी आपण ICL कंपनीचे 81639 किंवा महाधन कंपनीचे 05234 यापैकी कोणतेही एक विद्राव्य खत 100 ग्रॅम प्रति 20 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करू शकतो. शेतकरी मित्रांनो, सोयाबीनमध्ये फुलोऱ्याच्या अवस्थेत झाडावर ताण वाढलेला असतो. या काळात झाडाची ऊर्जा टिकून ठेवणे, फुलधारणा चांगली होणे आणि फुलगळ कमी होण्यासाठी अमिनो ॲसिड आधारित टॉनिकची फवारणी करणे फायदेशीर मानले जाते. ज्यासाठी आपण टाटा बहार 40 ml प्रति 20 लिटर पंपसाठी किंवा फॅन्टॅक प्लस 20 ml प्रति 20 लिटर पंपसाठी यापैकी एक टॉनिक आपण वापरू शकतो. शेतकरी मित्रांनो, फुलोऱ्याच्या अवस्थेत वातावरणात आर्द्रता वाढल्यास बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. अशावेळी फुलांचे संरक्षण करणे आणि पिकांची वाढ निरोगी ठेवणे महत्त्वाचे असते. त्यामुळे योग्य बुरशीनाशकाची फवारणी करणे फायदेशीर ठरते. यासाठी आपण टिल्ट 20 ml प्रति 20 लिटर पंपसाठी वापरू शकतो. धन्यवाद.